नमस्कार. आपण जे काही गॅजेट्स वापरतो ना, त्यांच्या आत एक अगदी छोटंसं पण जबरदस्त महत्त्वाचं जग दडलेलं आहे. आणि याच जगातल्या दोन जादुई प्रक्रिया आहेत, डिफ्युजन आणि आयन रोपण. त्या कशा काम करतात आणि त्यातून आपल्या गॅजेटचा आत्मा म्हणजे पी-एन जंक्शन कसा तयार होतो? चला, आज हेच समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपल्या स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत या सगळ्या उपकरणांना चालवणारा जो मेंदू असतो, म्हणजे ती चिप, ती नक्की बनवतात कशी? हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट चिप फॅब्रिकेशनच्या एका अद्भुत आणि एकदम सूक्ष्म जगात शिरावं लागेल. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी चिप डिझाईनमधलं मूळ आव्हान काय आहे ते बघू. मग डिफ्युजन म्हणजे जुनी पद्धत कशी होती ते पाहू. त्यानंतर येतो आधुनिक उपाय आयॉन रोपण. मग या दोघांची थेट तुलना करू. आयॉन रोपणची प्रक्रिया नक्की चालते तरी कशी हे समजून घेऊ. आणि शेवटी अंतिम निर्णय घेऊया की यातला विजेता कोण आहे. ठीक आहे, तर चिप बनवताना सगळ्यात मोठं आव्हान काय असतं? गंमत म्हणजे ते आव्हान आहे शुद्ध सिलिकॉनमध्ये अगदी मोजून मापून भेसळ करण्याचं. हो, बरोबर ऐकलात, भेसळ. आणि याच प्रक्रियेला म्हणतात डोपिंग. तर हे डोपिंग म्हणजे काय? सोपं आहे. आपण सेमीकंडक्टरमध्ये मुद्दामहून काही अशुद्धी म्हणजे इम्प्युरिटीज मिसळतो. पण असं का करायचं? कारण याच अशुद्धीमुळे आपल्याला मिळतात पी टाईप आणि एन टाईप असे दोन वेगवेगळे भाग. आणि हेच भाग पी-एन जंक्शनसाठी म्हणजेच सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पायासाठी सगळ्यात महत्त्वाची असतात. ओके, तर डोपिंग करण्याची सगळ्यात पहिली आणि जुनी पद्धत कोणती? ती म्हणजे डिफ्युजन. ही म्हणू शकतो की एक क्लासिक पद्धत आहे जी खूप वर्ष वापरली गेली. बरं, मग ह्या डिफ्युजनमध्ये नेमकं होतं तरी काय? कल्पना करा की एका सिलिकॉन वेफरला प्रचंड तापवलं जाते आणि या उष्णतेमुळे अशुद्धीचे कण, ज्यांना आपण डोपंट्स म्हणतो, ते आपोआप आणि नैसर्गिकरित्या सिलिकॉनमध्ये पसरू लागतात. म्हणजे इथे सगळा खेळ आहे उच्च तापमानाचा आणि नैसर्गिक हालचालीचा. हे अगदी कसं आहे माहितीये, जसं आपण पाण्यात शाईचा एक थेंब टाकला की तो कसा सगळ्या दिशांना अनियंत्रितपणे पसरतो, अगदी तसंच डिफ्युजनमध्ये हे अणू पसरतात. पण याच नैसर्गिक पसरण्यामध्ये एक मोठी अडचण आहे. म्हणजे ते अणू किती खोलवर जाणार, कुठे किती प्रमाणात पसरणार यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. आणि वरून ते प्रचंड तापमान. या नियंत्रणाच्या अभावामुळेच आजच्या काळातल्या लहान आणि गुंतागुंतीच्या चिप्ससाठी ही पद्धत आता कामाची राहिलेली नाहीये. आणि मग डिफ्युजनच्या याच कमतरतांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानानं एक नवीन, एकदम हायटेक उपाय शोधून काढला. तो उपाय म्हणजे आयन रोपण किंवा आयन इम्प्लांटेशन. आता आयन रोपणमध्ये ना, अणूंना नैसर्गिकरित्या पसरण्याची संधीच मिळत नाही. उलट त्यांना आयनमध्ये बदललं जातं, प्रचंड ऊर्जा दिली जाते आणि एका शक्तिशाली बीमने थेट सिलिकॉन वेफरमध्ये अक्षरशः घुसवलं जातं. म्हणजे इथे नैसर्गिक हालचाल नाही, तर ताकद आणि अचूकतेचा वापर आहे. हे डिफ्युजनच्या अगदी विरुद्ध आहे. आयन रोपण म्हणजे कसं, जणू काही एक अतिशय अचूक सुई आहे जी प्रत्येक अणूला बरोबर हव्या असलेल्या ठिकाणी आणि हव्या तितक्या खोलीवर इंजेक्ट करते. इथे नियंत्रण आणि अचूकता एकदम टॉप लेवलची असते. चला तर मग आता या जुन्या आणि नवीन पद्धतींची समोरासमोर तुलना करूया. इथेच खरा फरक स्पष्ट होईल. बघा, हा तक्ता पाहिला की फरक अगदी स्पष्ट दिसतो. सगळ्यात आधी तापमान बघा. डिफ्युजनला लागतंय 1000 ते 1200 डिग्री सेल्सिअस, तर आयन रोपण चक्क रूम टेम्परेचरवर होतं. नियंत्रणाचा मुद्दा घेतला तर खोली असो किंवा डोपिंगचं प्रमाण, आयन रोपण खूपच अचूक आहे. वेग आणि आजच्या काळातला वापर या दोन्हीतही आयन रोपणच पुढे आहे. हो, एक गोष्ट मात्र डिफ्युजनच्या बाजूने आहे, ती म्हणजे यात सिलिकॉनच्या क्रिस्टलला काही नुकसान होत नाही. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर डिफ्युजन म्हणजे काय? तर एक नैसर्गिक पण अनियंत्रित प्रक्रिया जी पूर्णपणे उष्णतेवर अवलंबून आहे. आणि त्याच्या अगदी उलट आयन रोपण ही एक आधुनिक, अचूक आणि पूर्णपणे नियंत्रित प्रक्रिया आहे जी कमी तापमानात चालते. आणि म्हणूनच ती आजच्या VLSI आणि CMOS सारख्या प्रगत चिप्ससाठी बनवली गेली आहे. ओके, तर ही जी श्रेष्ठ पद्धत आहे आयन रोपण, ती नक्की काम कशी करते? चला, तिचे टप्पे एक एक करून समजून घेऊया. ही प्रक्रिया ना खूप विचारपूर्वक डिझाईन केलेली आहे.
सगळ्यात आधी वेफरला स्वच्छ करून त्यावर एक संरक्षक थर म्हणजे मास्क लेअर लावला जातो. मग फोटोलिथोग्राफी नावाच्या तंत्रानं जिथे आपल्याला अणू टाकायचे आहेत, बरोबर तिथेच एक छोटीशी खिडकी उघडली जाते. याच खिडकीतून आयन्सचा मारा केला जातो. आता या मारामाऱ्यात क्रिस्टलला जे काही नुकसान होतं ना, ते ॲनिलिंग नावाच्या उष्णता प्रक्रियेनं दुरुस्त करतात. आणि सगळ्यात शेवटी चिपला बाहेरच्या जगाशी जोडायला त्यावर विद्युत संपर्क जोडले जातात. एक मिनिट, इथे एक प्रश्न येऊ शकतो. जर आयन रोपण कमी तापमानात होतं, तर मग शेवटी ॲनिलिंगमध्ये पुन्हा उष्णता का द्यायची? हा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. तर याचं कारण असं आहे की तो जो आयन्सचा शक्तिशाली मारा असतो ना, तो सिलिकॉनच्या नाजूक क्रिस्टल रचनेला नुकसान पोहोचवतो. ॲनिलिंग ही एक नियंत्रित उष्णता प्रक्रिया आहे जी हे नुकसान दुरुस्त करते. पण एवढंच नाही, ती आत टाकलेल्या अणूंना ॲक्टिवेट सुद्धा करते, म्हणजे त्यांना विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी तयार करते. जर ॲनिलिंग केलंच नाही तर ते रोपण केलेले अणू फक्त शोभेच्या वस्तूसारखे पडून राहतील आणि पीएन जंक्शन कधीच तयार होणार नाही. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आणि तुलनेनंतर अंतिम निकाल काय? या लढाईत विजेता कोण आहे? यामध्ये खरं तर काहीच शंका नाहीये. आजच्या प्रगत चिप डिझाईनच्या शर्यतीत आयन रोपण हाच स्पष्ट विजेता आहे. का? कारण त्याची अचूकता, त्याचं नियंत्रण आणि कमी तापमानात काम करण्याची क्षमता या गोष्टी त्याला डिफ्युजनच्या खूप पुढे नेऊन ठेवतात. या संपूर्ण चर्चेचा सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे की डिफ्युजन ही एक उच्च तापमानावर नैसर्गिकरित्या पसरण्याची प्रक्रिया आहे, तर आयन रोपण हे उच्च ऊर्जा वापरून अचूक डोपिंग करणारं आधुनिक तंत्र आहे. हा मुख्य फरक लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. पण आपल्याला माहितीये, तंत्रज्ञानाचा प्रवास कधीच थांबत नाही. आज आयन रोपण राजा आहे, पण उद्या काय? जसजसे चिप्स आणखी लहान होत जातील, अगदी अणूच्या पातळीपर्यंत, तेव्हा या आयन रोपणच्या सिंहासनाला आव्हान द्यायला कोणतं नवीन तंत्रज्ञान पुढे येईल? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.